हे नळदुर्ग शहरामध्ये आज या नवरात्राच्या निमित्ताने बालयोगी परमहंस श्री महेश्वरानंद महाराज हे नऊ दिवस या ठिकाणी छातीवर घट घेऊन अनुष्ठान करीत आहेत। काल 3 तारखेला ते अनुष्ठानास बसलेले आहेत। ते आता 12 तारखेला सकाळी ते अनुष्ठानावरून ते उठणार आहेत। तोपर्यंत अन्न पाणी किंवा नैसर्गिक विधी सर्व विधीला त्याग करून ते एकाच ध्यान मुद्रेत ते राहणार आहेत। 9 दिवस उपोषणच असतं। हो, 9 पूर्ण उपवास। 9 दिवसामध्ये महाराज पाणीही घेणार नाही, अन्नही घेणार नाही, कुठलीही नैसर्गिक विधी घेणार नाहीत। ते आहे त्याच पोझिशनमध्ये ते राहणार आहेत। ते उठणार पण नाहीत, बसणार पण नाहीत, त्या घटला हलणार पण नाहीत आणि विशेष म्हणजे ते झोपणारही नाहीत। किती वर्षाची परंपरा आहे हे त्यांची? आता हे त्यांनी 5वी वेळेस हे ह्या ठिकाणी बसत आहेत। यापूर्वी त्यांच्या मूळ गावी त्यांनी कोल्हापूर येथे असेल, मूळ गावी शिंदगाव येथे असेल, यापूर्वी नेवासे येथे असेल, असे 4 ते 5 ठिकाणी त्यांनी केले। हे 5वी वेळेस आपल्या ह्या ठिकाणी नळदुर्ग या शहरात ते अनुष्ठानास बसत आहेत। कुठल्या संस्था किंवा कुठल्या ह्याच्या माध्यमातून हा मंडळ तुम्ही राबवत आहे? हो कुठलं संस्थान आहे किंवा काय? नाही, हे नळदुर्ग शहरातलं हे नळदुर्ग सकल हिंदू समाजाच्या वतीने हा अनुष्ठानाचा कार्यक्रम राबवत आहेत। आम्ही महाराजांना आम्ही विनंती केली की आपण यावेळेस नळदुर्गमध्ये आपण अनुष्ठान करावं आणि त्या अनुष्ठानाला त्यांनी विनंतीला मान देऊन त्यांनी ह्या ठिकाणी अनुष्ठान करण्याचा निर्णय घेतलेला आहे।